अनदर लेक्चर ऑफ फॉर्म्युला शॉर्ट आणि आज मी कव्हर करणार आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस प्लस रेडिएशनचे सगळे फॉर्म्युले जे तुम्हाला सीईटीच्या परीक्षेत कामी येतील. फक्त प्रश्न वाचायचा, फॉर्म्युला तुम्हाला मी सांगेल, कॅल्क्युलेशन करायचं, यू विल गेट द आन्सर. बट ऑलवेज रिमेंबर की थोडासा थेरी पार्ट तुम्ही व्यवस्थित करा. केटीजीचं माझं लेक्चर बघा, मग या फॉर्म्युला शॉर्टला या, म्हणजे तुम्हाला अजून मजा येईल. ऍट द सेम टाइम थोडेसे क्वेश्चन प्रॅक्टिस करावे लागतील सो दॅट आपल्याला ते फॉर्म्युले डोक्यात बसतील. नाव वी विल स्टार्ट. सगळ्यात पहिले केटीजी मध्ये बेटा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस फक्त एवढं पकडलं तर एवढे 7 टॉपिक आहे, आपल्याला 7 टॉपिक्स आहेत. आपण एक एक नी सुरू करू, ठीक आहे. सो द फर्स्ट टॉपिक इज आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशनच्या आधी आपल्याला काय माहिती पाहिजे की बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसेक लॉ हे काय काय लॉ असतात, त्यांची काय कंडिशन असते, एकदम पटापट झटपट पटापट करून टाकू. सो सर बॉयल्स लॉ काय असतो, तर बेटा बॉयल्स लॉ ला टेम्परेचर कॉन्स्टंट असते. त्याच्यानंतर सर चार्ल्स लॉ, तर चार्ल्स लॉ ला काय असतं सर, प्रेशर कॉन्स्टंट असतं. व्हेरी नाईस. त्याच्यानंतर सर गे-लुसेक लॉ ला बेटा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या कंडिशन्स काय बनतात, तर याच्या कंडिशन्स काय, जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर आय कॅन से P1 V1 इज इक्वल टू P2 V2. करेक्ट, येस सर. हे तर आयसोथर्मल मध्ये पण शिकतो आपण थर्मोडायनामिक्सला. त्याचबरोबर चार्ल्स लॉ मध्ये काय म्हणतो आपण, V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. त्याच्यानंतर सर गे-लुसेक लॉ मध्ये तर बेटा P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2. तर याचा ग्राफ असेल की काहीतरी आहे ना याचा ग्राफ. जर याचा बॉयल्स लॉचा कोणी ग्राफ विचारला तुम्हाला, डायरेक्ट परीक्षेत विचारतात, पीव्ही कर्व सांगा, तर असा येईल. येस ऑर नो. जर तुम्हाला विचारला तर की पी आणि 1 अपॉन व्ही, पी आणि 1 अपॉन व्ही चा ग्राफ विचारला तर कसा काढशील रे, पी आणि 1 अपॉन व्ही. बघा पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन व्ही. करेक्ट ना. तर 1 अपॉन व्ही जर घेतला मी एक्स ऍक्सिस वर आणि पी घेतला वाय ऍक्सिस वर, तर इट इज अ ग्राफ विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. असा काहीतरी ग्राफ बनेल तुमचा. ओके सर, ओके, शाबास. त्याच्यानंतर सर याचा ग्राफ कसा येईल, तर बेटा व्हॉल्यूम टेम्परेचर आहे, याचा काही प्रॉब्लेम नाहीये. सो इकडे आपल्याला व्हॉल्यूम येईल आणि इकडे टेम्परेचर येईल. डायरेक्ट स्ट्रेट लाईन विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. करेक्ट. आणि ऑलवेज रिमेंबर वन पॉइंट, काय सर, हे टेम्परेचर केल्विन मध्ये असतं. टेम्परेचर केल्विन मध्ये असतं, कारण जर हे डिग्री सेल्सिअस मध्ये कधी त्यांनी दिलं तर हा ग्राफ मागे शिफ्ट होतो. इकडे व्हॉल्यूम कधी 0 असतो, व्हॉल्यूम 0 असतो 0 केल्विनला. ऑलवेज रिमेंबर, व्हॉल्यूम कधी 0 असतो सर, व्हॉल्यूम 0 असतो सर 0 केल्विनला. 0 केल्विनला, ठीक आहे सर. जर कोणी मला गे-लुसेक लॉ विचारला तर त्याचाही सेम ग्राफ येतो, त्याचाही सेम ग्राफ येतो. तर प्रेशर आणि टेम्परेचर आहे अगेन पासिंग थ्रू ओरिजिन. अच्छा सर मला एक गोष्ट सांगा की हे तर तुम्ही सांगितलं टेम्परेचर केल्विन मध्ये, बर. अच्छा पी आणि 1 अपॉन टी चा ग्राफ विचारला तर, पी आणि 1 अपॉन टी चा ग्राफ विचारला तर कसा येईल, तर पी आणि 1 अपॉन टी म्हणजे मला काय म्हणायचंय, किंवा व्ही आणि 1 अपॉन टी चा, बघा मला काय माहितीये की पी अपॉन टी जो आहे तो काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे मी म्हणेल पी इज इक्वल टू सी इंटू टी आहे. पण नाही, आपल्याला जर कोणी विचारलं काय की 1 अपॉन टी चा, तर मी याला असं लिहू शकतो पी इज इक्वल टू सी अपॉन 1 अपॉन टी. ठीक आहे. आता ही एक क्वांटिटी झाली आणि ही एक क्वांटिटी झाली, राईट. तर हा एक्स आहे आणि हा वाय आहे, म्हणजे जर कोणी विचारणार नाही, पण विचारला तर आपण घाबरत नाही आणि आपण काय म्हणणार, तर हा 1 अपॉन टी चा ग्राफ असेल रेक्टँग्युलर हायपरबोला. कोण बोला सर, रेक्टँग्युलर हायपरबोला. आणि इथे पण तसं असेल रेक्टँग्युलर हायपरबोला विचारला तर. त्याच्यानंतर ॲव्होगॅड्रो लॉ मध्ये काही नाही. ॲव्होगॅड्रो लॉ काय म्हणतो की मॉलिक्युल्स सेम असतात, है ना. एन काय असतात, सेम असतो. सेम कधी सेम असतो, जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होते, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. ठीक आहे ना. त्याचे स्टेटमेंट येते, ते स्टेटमेंट तुम्ही वाचून घ्या. डाल्टन लॉ काही म्हणत नाही. डाल्टन लॉ म्हणतो की जर एखाद्या गॅस मॉलिक्युलनी P1 प्रेशर लावलं, दुसऱ्याने P2 लावलं, तर टोटल प्रेशर जे असेल तर ते किती असेल, टोटल प्रेशर असेल P1 प्लस P2 प्लस P3 प्लस P4. झाले, संपले सर लॉ. पीएचडी थोडी करायची याच्यावर. आयडियल गॅस इक्वेशन मोस्ट इम्पॉर्टंट. आयडियल गॅस इक्वेशन मध्ये आपल्याला काय माहिती सर, सगळ्यात पहिले तर बालवाडी काय म्हणते, बालवाडी म्हणते नंबर ऑफ मोल्सला लिहू शकतो मास अपॉन मॉलिक्युलर वेट. करेक्ट. याला असंही लिहू शकतो नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रोचा नंबर. ठीक आहे. आता फॉर्म्युला काय बनतो, सगळ्यात बेसिक फॉर्म्युला जो आहे, जो सगळ्यांना माहिती आहे, याच्यात काही नवीन नाहीये सर. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. शाबास. आता पीव्ही इज इक्वल टू एनआरटी मध्ये हे नंबर ऑफ मोल्सच्या टर्म मध्ये, ठीक आहे. आणि नंबर ऑफ मोल्सच्या जागी जर मला नंबर ऑफ मॉलिक्युल्स पाहिजे असतील तर कशी इक्वेशन बनते, तर ऑलवेज रिमेंबर की पीव्ही इज इक्वल टू, जेव्हा पण नंबर ऑफ मॉलिक्युल्स येतील, मॉलिक्युलचा विषय असेल तर के येतो. काय बोलले सर तुम्ही, मॉलिक्युलचा विषय असेल तर के येतो. सो म्हणजे NKT. शाबास.
त्याच्यानंतर काय सर, त्याच्यानंतर बेटा हे 2 फॉर्म्युले झाले. त्याच्यानंतर तुला डेन्सिटीचे फॉर्म्युले माहिती पाहिजे. डेन्सिटी कुठले फॉर्म्युले माहिती पाहिजे सर? जसं डेन्सिटी कशी असते, प्रेशर इज इक्वल टू असतं रो आर टी अपॉन MW. याच्यावर प्रश्न आहे डायरेक्ट, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन प्रेशर अँड डेन्सिटी. ठीक आहे ना, तुम्हाला रेशोचे प्रश्न येतील. ठीक आहे, डेन्सिटी दिलेली राहील, टेम्परेचर दिलेलं राहील आणि म्हणतील की सांगा प्रेशरचा रेशो काय, तर तुम्ही इथून काढू शकता. ठीक आहे, पण सर आम्हाला हा नकोय फॉर्म्युला, आम्हाला कशाच्या टर्म मध्ये पाहिजे, आम्हाला तर मॉलिक्युलच्या मासच्या टर्म मध्ये पाहिजे. इथे काय आलं, मॉलिक्युलर वेट आलं, ते पूर्ण गॅसचं. नाही 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 सर, आपण एक काम करू, याला असं बघा, रो इथे जर के आला, के आला म्हणजे मॉलिक्युलचा विषय. मॉलिक्युलचा विषय म्हणजे मास, मॉलिक्युलर वेट न लिहिता मी स्मॉल एम लिहितो. आणि सर व्हॉट इज दिस स्मॉल एम? स्मॉल एम इज मास ऑफ मॉलिक्युल, मास ऑफ वन मॉलिक्युल. कळालंय का? या सगळ्या इक्वेशन, याच्यावर डायरेक्ट प्रश्न आलाय सीईटीचा. ही इक्वेशन विचारली सीईटीने, ही पण इक्वेशन विचारली आहे, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, याच्यावर पण प्रश्न पडलेला आहे. सो दिस इज अबाउट आयडियल गॅस इक्वेशन. याच्या बाहेर आयडियल गॅस इक्वेशन मध्ये अजून पण करू शकतात, भरपूर साऱ्या गोष्टी करायला. तुम्हाला प्रश्न कसे बनतात, प्रश्न जर कोणाला बनवायचे असतील, याच्यावर प्रश्न बनवायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की सपोज या फॉर्म्युला मला जर प्रश्न बनवायचा आहे, आय कॅन डायरेक्ट से P1 अपॉन P2 इज इक्वल टू काय येईल, P1 अपॉन P2. सो सर येईल ρ1 T1 अपॉन ρ2 T2. बरोबर आहे का? केव्हा, जेव्हा मॉलिक्युलर वेट काय सर सेम आहे, 2 गॅसचं मॉलिक्युलर वेट सेम असेल तर ते कॅन्सल होऊन जाईल. डायरेक्ट ρ1 T1 अपॉन ρ2 T2 डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि जर मी असं लिहिलं तर P1 अपॉन P2 इज इक्वल टू मग काय येईल सर, ρ1 T1 है ना, मॉलिक्युलर वेट ऑफ सेकंड डिवाइडेड बाय ρ2 T2 मॉलिक्युलर वेट ऑफ फर्स्ट. हे कधी येईल सर? बेटा हे तेव्हा येईल जेव्हा डिफरंट गॅसेस असतील. डिफरंट गॅसेस, गॅस डिफरंट झाला तर मॉलिक्युलर वेट पण डिफरंट होईल आणि त्याच्यामुळे मग फॉर्म्युल्याचा चेंज येईल. एकदम सोपे प्रश्न आहेत, मी लेक्चरमध्ये सगळं डेप्थमध्ये कव्हर केले. आता फक्त फॉर्म्युला बघा. हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकतात, मी ऍड केलेत क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिससाठी, तुम्ही करू शकता आणि मग काम होऊन जाईल. नेक्स्ट इज मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ, मीन फ्री पाथ म्हणजे काय? हा त्या पाथचा ऍव्हरेज आहे जेव्हा मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला न धडकता ट्रॅव्हल करतो. बरं का? बिलकुल आहे. बघा मॉलिक्युल्स मध्ये खूप साऱ्या प्रकारचं कोलिजन होतं. आयडियल गॅस, एका चेंबरमध्ये गॅस भरलाय, खूप सारे मॉलिक्युल्स आहे, त्यांच्यामध्ये कोलिजन होईल, पण एक मध्ये वेळ असेल जिथे ते कोलिजन होणार नाही, त्याला आपण म्हणतो मीन फ्री पाथ. म्हणजे मला म्हणायचंय की λ1 प्लस λ2 प्रत्येकाचा असा डिस्टन्स असेल, ऍव्हरेज डिस्टन्स, जिथे तो विदाऊट कोलिजन करता चालतोय. प्रत्येकाचा जो डिस्टन्स आहे, असे सगळ्यांचे ऍव्हरेज घेतले तर आपल्याला एक मिळतो मीन फ्री पाथ ना, लॅम्डा मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ, तर त्याचा फॉर्म्युला काय असतो? त्याचा हा फॉर्म्युला असतो 1 अपॉन √2 पाय ND². सर इथं n काय? n. व्हॉट इज n? तो n आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे ना, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम, याला मॉलिक्युलर डेन्सिटी पण म्हणतात. मॉलिक्युलर डेन्सिटी. बरं सर, बरं सर, पुढे सांगा, पुढे सांगा. पुढे असं आहे की तुम्हाला विचारतील इन टर्म्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. तुम्हाला विचारतील जर टेम्परेचर डबल केलं, प्रेशर हाफ केलं, तर सांगा मीन फ्री पाथवर काय परिणाम झाला. तर मीन फ्री पाथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. बघा इथून दिसतंय तुम्हाला, मीन फ्री पाथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेशो ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. जर क्वेश्चन मध्ये प्रेशर बद्दल माहिती दिलेली नाहीये आणि फक्त टेम्परेचर सांगितले तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. ठीक आहे ना? आर यू गेटिंग इट? करू शकता तुम्ही. एखाद प्रश्न पडला तर पडतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर प्रेशर, प्रेशर कसं लिहायचं बघा. सगळ्यात पहिले जेव्हा मी लिहितो ना PV इज इक्वल टू NRT, तर हे P काय बेटा? हे प्रेशर आहे, प्रेशर ना, हे प्रेशर आहे. कोणाचं प्रेशर आहे? गॅस मॉलिक्युल. बघा बघा, मी असं लिहितो प्रेशर, प्रेशर बाय गॅस. ठीक आहे ना, प्रेशर बाय गॅस. अच्छा सर, याला कसं लिहिता तुम्ही? याला लिहू शकतो आपण ऍव्हरेज फोर्स अपॉन एरिया. ऍव्हरेज फोर्स अपॉन एरिया. प्रेशर का बरं येईल? कारण गॅस मॉलिक्यूल फोर्स लावतात. कुठे फोर्स लावतात? या वॉल ऑफ कंटेनरला. ठीक आहे ना. आता हा बघा, हा मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल जाईल कुठलाही एक मॉलिक्यूल, कुठली एक बाजू अनालिसिस करायची. सपोज मी फक्त एक्स मध्ये अनालिसिस केलं, एक्स मध्ये, तर हा मॉलिक्यूल हा भिंतीला धडकला, राईट? भिंतीला धडकला आणि परत रिटर्न गेला. हा भिंतीला फोर्स लावेल आणि त्या फोर्सला एरियाने डिवाइड केलं तर मला प्रेशर येईल. ठीक. आता तर हा जो फोर्स आहे सर, फोर्स आहे, तर ह्या फोर्स कसा कॅल्क्युलेट करतो आपण? बघा नीट लक्ष द्या. तर मला फोर्स ड्यू टू सिंगल मॉलिक्यूल लिहायचंय बरं का, वन मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलची गोष्ट करू आपण. तर ते काय येईल?
सिंगल मॉलिक्युलचं चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टोटल टाइम, डेल्टा पी अपॉन डेल्टा टी असतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण एखादा मॉलिक्यूल मास एम चा मॉलिक्यूल v स्पीडनी जातो आणि परत तो v स्पीडनीच येतो, कारण कोलिजन इलास्टिक असतं हे सांगायची मला 10 वेळा गरज नको. आणि सर या केसमध्ये तुम्ही डेल्टा पी लिहू शकतो, काय लिहू शकतो सर, 2mv, कारण एका मॉलिक्यूलचं बघतोय आणि फक्त एक्स मध्ये बघतोय म्हणून याला मी लिहू शकतो 2mvx. ठीक आहे. मग डेल्टा टी किती असतो सर, डेल्टा टी म्हणजे एक कोलिजन व्हायला किती वेळ लागतोय, तर पहिलं कोलिजन झालं, नंतर हा इकडे गेला, नंतर परत इकडे आला. एक कोलिजन झालं बघा, एक पहिलं धडकलं, मग हा इथे गेला, मग परत इथे आला, म्हणजे इथून इथे जायला किती टाइम, एल अपॉन व्हीएक्स, कारण ही लेंथ एल आहे, आणि इथून इथे यायला एल अपॉन व्हीएक्स. सो रिमेंबर दिस 2l अपॉन व्हीएक्स. ठीक आहे, नीट लक्षात द्या मी काय म्हणतोय. तर मग मला सिंगल मॉलिक्यूलमुळे मुळे जर काढायचा असेल फोर्स, तर तो किती येईल, याच्यात जर तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली ही, तर तुम्हाला काय यायला पाहिजे, तर 2 कॅन्सल होतो, मी डायरेक्ट एक्सप्रेशन लिहितो mvx² अपॉन एल. पण मला टोटल फोर्स पाहिजे, काय पाहिजे सर तुम्हाला, टोटल फोर्स पाहिजे है ना, टोटल फोर्स किंवा ऍव्हरेज फोर्स म्हणतो, हा टोटल फोर्स असतो. ठीक आहे ना, सगळ्यांचा ऑन एन ऍव्हरेज. तर तो कसा असतो, मी याचा फॉर्म्युला लिहितो, तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. तर काय फॉर्म्युला आहे बेटा, तो फॉर्म्युला आहे एन एम, आणि इथे येईल v² x अपॉन एल. काय बदल झाला, एकतर या मासच्या जागी टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स झाले, मास इंटू टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स करावं लागेल, कारण टोटल फोर्स काढायचा मला, राईट. आणि सर इथे vx² जो लिहिला होता तुम्ही, x ची जी स्पीड आहे त्याचा जो स्क्वेअर आहे, इथे तो काय आलाय, सगळ्यांच्या vx असतील ना, सगळ्यांच्या vx² चा मीन येतो. काय येतो सर, मीन येतो, कारण मला ऍड करावं लागतं vx1 चा स्क्वेअर, vx2 चा स्क्वेअर, vx3 चा स्क्वेअर. तुम्हाला जर कोणी विचारलं, मी तर लिहून देतो, फक्त सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगतोय, कारण कुठून पण प्रश्न विचारला तरी तुम्हाला आला पाहिजे. बघा, vx² चा मीन काय असतो, मीन, दिस इज स्क्वेअर्सचा मीन आहे. हा कोणाचा मीन आहे सर, स्क्वेअरचा मीन आहे. म्हणजे मला म्हणायचंय vx1 चा स्क्वेअर प्लस vx2 चा स्क्वेअर प्लस vx3 चा स्क्वेअर प्लस डॉट 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 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ एन. ठीक आहे, हा फॉर्म्युला झाला ऍव्हरेज फोर्सचा, डोंट फॉरगेट दिस. त्याच्यानंतर कोणी आम्हाला याच्या टर्म्स मध्ये विचारू शकतं, कसं, एक अजून महत्वाची गोष्ट सांगतो, की जो v² x आहे, म्हणजे एक्सच्या वेलॉसिटीचा जे स्क्वेअर आहे त्याचा जो मीन आहे, दॅट इज ऑलवेज इक्वल टू वायच्या स्क्वेअरच्या वेलॉसिटीचा मीन आणि ऑलवेज इक्वल टू झेडच्या स्क्वेअरच्या वेलॉसिटीचा मीन, कारण सिमेट्री म्हणून. आणि हे किती असतं बेटा, हे असतं टोटल जी स्पीड आहे, टोटल स्पीड असेल ना, टोटल स्पीड एक्स वाय आणि झेड सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून टोटल स्पीड आहे ना, त्याच्या 1/3 असतं. काय असतं, त्याच्या 1/3 असतं. म्हणून आता मी ऍव्हरेज फोर्सला कसं लिहितो बघा, ऍव्हरेज फोर्सला फॉर्म्युला जर व्हेरी इम्पॉर्टंट, शांततेत बघा नंतर. ऍव्हरेज फोर्सला आपण लिहू शकतो nm अपॉन एल, v² x जागी आपण टाकू शकतो सरळ असं. ठीक आहे, हे काय स्क्वेअरचा मीन आहे, ही मीन स्क्वेअर स्पीड आहे. काय सर, ही मीन स्क्वेअर स्पीड आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट आहे, मला पाहिजे काय, प्रेशर पाहिजे. मला ऍव्हरेज फोर्स विचारला तर हा फॉर्म्युला ऍव्हरेज फोर्सचा. ठीक, मला प्रेशर पाहिजे. प्रेशरचा काय फॉर्म्युला येतो सर, तर प्रेशरचा फॉर्म्युला येतो बेटा 1/3 फोर्स अपॉन काय करावं लागेल तुला, एरिया. म्हणजे हे काय येईल, nm अपॉन al, एरिया. फोर्स अपॉन एरिया असतं प्रेशर. ठीक आहे ना, आणि इथे काय येईल सर, v² अपॉन p. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, a इंटू एल काय सर, व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे p काय आला, 1/3 nm अपॉन व्हॉल्यूम, आणि इथे येईल v² असं. आता कोणाला जर पाहिजे असेल, काय पाहिजे सर, हे 3 नाही आहे, तर 3 झाला. कुणाला जर पाहिजे असेल की नाही सर, आम्हाला आहे ना कशाच्या टर्म मध्ये लिहायचं, आम्हाला VRMS च्या टर्म मध्ये लिहायचं, VRMS च्या टर्म मध्ये. ऑलवेज रिमेंबर, VRMS च्या टर्म मध्ये याचा फॉर्म्युला कसा येतो, 1/3 nm, ठीक आहे, अपॉन v, आणि हा VRMS च्या टर्म मध्ये म्हणजे VRMS चा स्क्वेअर. बघा, VRMS ऑलवेज रिमेंबर की जो स्क्वेअर्सचा मीन असतो, स्क्वेअर्सचा जो मीन असतो ना, दॅट इज व्हॉट, स्क्वेअर ऑफ जो त्यांच्या रूटचा मीन असतो. पुढे सांगेल मी, सध्या हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा हे कसं काय आलं. आता हे तर झालं. आता व्हॉट इज दिस, सो दिस इज नथिंग बट टोटल, हे काय, मास ऑफ इच मॉलिक्यूल इंटू टोटल मॉलिक्यूल, म्हणजे मास, टोटल मास आहे डिवायडेड बाय व्हॉल्यूम, ज्याला मी काय म्हणू शकतो, ज्याला मी डेन्सिटी म्हणू शकतो. म्हणून एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला येतो इथे. काय फॉर्म्युला आहे सर, प्रेशर आणि डेन्सिटीचं कसं रिलेशन आहे. सो प्रेशर इज इक्वल टू 1/3 रो VRMS चा स्क्वेअर.
बघा सीईटी मल्टिपल प्रश्न विचारते, इथून डायरेक्ट प्रश्न विचारते. हे जे सांगितलंय ना व्हेरी इंपॉर्टंट आहे. सीईटी तुम्ही पीवायक्यू बघाल तर सीईटी तुम्हाला विचारेल व्हॉट इज चेंज इन मोमेंटम. तर चेंज इन मोमेंटम किती असतं? 2 mv. एकाचं कोणाचं चेंज इन मोमेंटम 2 mv असतं. सीईटी तुम्हाला विचारेल, आतापर्यंत विचारलं नाही, विचारू शकते की टोटल फोर्स काय. टोटल फोर्स काय? तर टोटल फोर्सचा हा फॉर्म्युला आहे. कशाच्या टर्म मध्ये सर? हा स्क्वेअर्सच्या मीनच्या टर्म मध्ये, स्क्वेअर्सच्या मीनच्या टर्म मध्ये. आरएमएसच्या टर्म मध्ये विचारला तर इथं फक्त काय टाकणार? आरएमएसचा स्क्वेअर टाकणार. ठीक आहे. प्रेशर विचारू शकता. दिस इज द फॉर्म्युला फॉर प्रेशर, ऑथेंटिक फॉर्म्युला फॉर प्रेशर. एरिया इंटू लेंथला व्हॉल्यूम केलं सरांनी, बस हा एक प्रेशरचा फॉर्म्युला झाला. ठीक. यालाच परत आपण डेन्सिटीच्या टर्म मध्ये पण लिहू शकतो. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट फॉर्म्युलेस. कळेल तुम्हाला परीक्षा दिल्यावर काय महत्वाचं. ठीक आहे सर. ठीक आहे सर, हे झालं बेटा, झालं, डन. आता इथे डिस्कस करायला काही नाही. ठीक आहे, ओके ओके ओके, डन. त्याच्यानंतर काय झालं? कायनेटिक एनर्जीचं एक सांगून देतो तुम्हाला मी. कायनेटिक एनर्जीचं सांगतो, नंतर सांगेल तुम्हाला. आता पुढे आपण डील करू कायनेटिक एनर्जीला. त्याच्यानंतर हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण हे विद्यार्थ्याला कळतच नाही सर हे रूट काय असतं, मीन काय असतं, स्क्वेअर काय असतं. नीट लक्ष द्या. एक असतो मीन, ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणजे काय असतो सर? मीन. मीन v1 प्लस v2 प्लस v3 प्लस v2 अपॉन n. एक असतो स्क्वेअर्सचा ऍव्हरेज. स्क्वेअर्सचा ऍव्हरेज, स्पीडच्या स्क्वेअर्सचा ऍव्हरेज. स्क्वेअर्स करायचे म्हणजे एकाचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा प्लस तिसऱ्याचा आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हा झाला स्क्वेअर्सचा ऍव्हरेज. तिसरं काय असतं? तिसरं असतं स्क्वेअर्सचा ऍव्हरेज घ्यायचा आणि त्याचा रूट घ्यायचा. काय करायचं सर? स्क्वेअर्सचा ऍव्हरेज घ्यायचा आणि त्याचा रूट घ्यायचा. बघा, हा स्क्वेअर्सचा ऍव्हरेज घेतला, बस याचा रूट घेतला. दिस इज कॉल्ड ॲज अ VRMS. काय म्हणतात त्याला? VRMS. बघा मी लिहितो पटपट. सर व्हॉट इज दिस? सो दिस इज व्हॉट? दिस इज मीन स्क्वेअर स्पीड. मीन स्क्वेअर स्पीड. मीन स्क्वेअर स्पीड. तुम्हाला जर याला समजण्याला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एक उपाय करा की याला उलट वाचा. उलट वाचा. मीन स्क्वेअर्स म्हणजे स्क्वेअर्सचा मीन घेतोय आपण, असं स्क्वेअर्सचा मीन घेतो आहे. ठीक आहे. तर हे काय सर? हे काय? हा काय प्रकार आहे? तर हा आहे बेटा रूट मीन स्क्वेअर स्पीड. याला कसं बघतो आपण? याला कसं बघतो? उलट बघा, असं उलट. स्पीडचा स्क्वेअर, त्याचं मीन आणि रूट. म्हणजे स्क्वेअर कोणाचा आहे? स्पीडचा स्क्वेअरचा मीन आहे. स्पीडच्या स्क्वेअरचा मीन आहे. स्पीडच्या स्क्वेअरचा मीन आहे आणि मग रूट आहे. ठीक आहे. एक अत्यंत महत्वाची गोष्ट ती काय? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज की ही काय सर? व्हॉट इज दिस? तर ही मीन स्क्वेअर स्पीड आहे. मीन स्क्वेअर स्पीड आहे. अच्छा. मीन स्क्वेअर स्पीड इज ऑलवेज अंडर रूट ऑफ, म्हणजे अंडर रूट म्हणण्यापेक्षा मीन स्क्वेअर स्पीड आहे ना, हा VRMS चा स्क्वेअर असतो. हे काय ना, याला आपण VRMS पण म्हणतो. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ VRMS. ठीक आहे ना. सो ऑलवेज रिमेंबर, जर VRMS चा स्क्वेअर केला म्हणजे याचा स्क्वेअर केला तर हा रूट हटून जाईल, रूट हटला तर हेच टर्म येईल. म्हणजे VRMS चा स्क्वेअर इज इक्वल टू मीन स्क्वेअर स्पीड. ना, हे रिलेशन लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येतात म्हणजे याच्यात, कारण इथं कन्फ्युजन होतं, आपल्याला खूप कन्फ्युजन होतं. आता लक्षात ठेवा की VRMS चा फॉर्म्युला काय? VRMS चा जो फॉर्म्युला आहे दॅट इज अंडर रूट ऑफ 3p बाय रो. रो इज द डेन्सिटी. ठीक आहे, रो इज द डेन्सिटी. आता VRMS जो आहे ना बेटा, VRMS हा कशाला प्रोपोर्शनल आहे? तो हा VRMS कशावर डिपेंड करतो किंवा कशाला प्रोपोर्शनल आहे? अंडर रूट ऑफ p बाय रोला. बेसिकली अंडर रूट ऑफ p बाय रो जर तुम्ही केलं ना, याचा अर्थ होतो VRMS इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बरं का, प्रोपोर्शनॅलिटीने केलं तर मला असं म्हणायचंय, प्रेशरवर नाही डिपेंड करत VRMS, डेन्सिटीवर नाही करत, त्या दोघांच्या रेशोवर करतो किंवा टेम्परेचरवर करतो. ठीक आहे ना. सो ऑलवेज रिमेंबर, VRMS डिपेंड्स ओनली अँड ओनली ऑन टेम्परेचर. येस करेक्ट, येस करेक्ट. कारण टेम्परेचर इज नथिंग बट प्रेशर अँड डेन्सिटीचा रेशो. ठीक आहे. VRMS डज नॉट डिपेंड ऑन प्रेशर, डज नॉट ऑन डेन्सिटी, पण प्रेशर आणि डेन्सिटीच्या रेशोवर. ठीक आहे सर. ठीक आहे. त्याच्यानंतर VRMS चा अजून एक फॉर्म्युला असतो जो आपल्याला पाठ करायचा आहे. VRMS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3RT अपॉन MW. ठीक आहे. याच्यावरून काय प्रश्न येतील? याच्यावरून एकदम सोपे प्रश्न येतात की तुम्हाला देतील दोन टेम्परेचर देतील, VRMS2 अपॉन VRMS1. म्हणतील ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनची 400 केल्विनला इतकी VRMS आहे, तर सांगा 300 केल्विनला किती राहील? म्हणजे डायरेक्ट मी लिहू शकतो इथून. काय लिहू शकता सर तुम्ही? अंडर रूट ऑफ T2 बाय T1. इथे जो बेटा T आहे, हा T कशात टाकणार? केल्विन मध्ये टाकणार. ठीक आहे. आणि हे जे लिहिलंय मी कोणासाठी लिहिलंय? सेम गॅस, कारण मॉलिक्युलर वेट काय आपण पकडलं? सेम पकडलेलं आहे. पण दरवेळेस सेम गॅस तर नाही, दरवेळेस सेम गॅस नसतो. अशा वेळेस काय करायचं आपण? अशा वेळेस आपण लिहू शकतो VRMS2 अपॉन VRMS1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय लिहायचं सर? अंडर रूट ऑफ T1 नाही T2
T2 अपॉन T1 आणि इथे येतो मॉलिक्युलर वेट 1 अपॉन मॉलिक्युलर वेट 2. हे कोणासाठी? डिफरंट गॅससाठी. डिफरंट गॅससाठी की ऑक्सिजनला जर 300 केल्विनला VRMS एवढी आहे तर नायट्रोजनला 400 केल्विनला किती राहील? सो टेम्परेचर बदललं, मॉलिक्युलर वेट बदललं, यू आर गोइंग टू यूज दिस. ठीक आहे ना, यू आर गोइंग टू यूज दिस. हे करून घ्या, हे करून घ्या. क्वेश्चन्स असतात. ठीक आहे ना, क्वेश्चन असतात. ठीक आहे सर, ठीक आहे. इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर, याच्यावर पण प्रश्न येतात की टेम्परेचरचा अर्थ काय होतो फिजिक्स मध्ये. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टेम्परेचर किंवा केटीजी मध्ये व्हॉट इज द मिनिंग ऑफ टेम्परेचर. तर बघा, सगळ्यात पहिले आपण काय बघितलं होतं? आपण बघितलं होतं प्रेशर इज इक्वल टू असतो 1/3 रो VRMS चा स्क्वेअर. राईट, एकदम बरोबर सर. आता याला जर तुम्ही ऍडजस्ट केलं तर तुम्हाला काय मिळेल? याला ऍडजस्ट केल्यावर मिळतं PV इज इक्वल टू हाफ, किंवा असं म्हणतो मी 3PV/2 इज इक्वल टू हाफ MVRMS चा स्क्वेअर, असं मिळतं. ठीक आहे ना, हाफ MVRMS चा स्क्वेअर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे काय, ही इकडची टर्म काय? इकडची टर्म आहे टोटल कायनेटिक एनर्जी. टोटल कायनेटिक एनर्जी ही गॅसची, पण कुठली वाली? ट्रान्सलेशनची. कुठली सर? ट्रान्सलेशनची. का बरं? कारण रोटेशनची आपण पकडत नाही. आपण डेरिवेशन करताना जे ते क्यूब मध्ये जे डेरिवेशन केलंय ना प्रेशरचं वगैरे, तिथे आपण फक्त डिग्री ऑफ फ्रीडम 3 पकडतो. पुढे आपण वाढवू ना डिग्री ऑफ फ्रीडम, पण सध्या 3 पकडू आपण. ठीक आहे, सो ही टोटल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे सर. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की 3PV ला कसं लिहू शकतो? NRT. याला लिहू शकतो 3/2 NRT. 3/2 NRT इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. कुणाची कायनेटिक एनर्जी सर? ही गॅसची कायनेटिक एनर्जी. अजून PhD करायची असेल तर ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. नाही सर, आम्हाला एक गोष्ट सांगा, की जर तुम्हाला, आता इथेच क्लिअर करून टाकतो, हे तर फक्त ट्रान्सलेशनल आहे. जर मला टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस लिहायची असेल तर टोटल जेव्हा पण लिहायची असते तर तेव्हा टोटल कायनेटिक एनर्जी आहे ना FnRT/2 असते. दिस इज द कायनेटिक एनर्जी टोटल फॉर F डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम काय असतं पुढे सांगेल. आपण फक्त ट्रान्सलेशनल पकडतो. ट्रान्सलेशनला 3 असतात डिग्री ऑफ फ्रीडम, म्हणून इथे F च्या जागी काय येतो? 3 येतो. है ना. तो ही कायनेटिक एनर्जी टोटल आहे. कोणी जर विचारलं कधी पण की व्हॉट इज द, असा तुम्हाला टर्म दिसेल, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे एका मॉलिक्युलकडे किती एनर्जी, गॅसच्या एका मॉलिक्युलकडे किती एनर्जी. तो ऑलवेज रिमेंबर, याचा फॉर्म्युला डायरेक्ट लिहायचा 3/2 kT. हा फॉर्म्युला चेंज करू नका. दिस इज करेक्ट. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तुम्हाला हेच बरोबर दिसेल. मोस्ट काय, सगळ्याच केसेस मध्ये 3/2 kT. तुम्हाला इथून एक गोष्ट म्हणता येते की ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी जी आहे, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस जी आहे ना, दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. याचा अर्थ टेम्परेचर म्हणजे कायनेटिक एनर्जी. टेम्परेचर म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. म्हणजे फिजिक्स मध्ये टेम्परेचर असं काही एक्झिस्ट करत नाही. तर जी कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी, त्याला आपण टेम्परेचरशी असोसिएट करतो. ठीक आहे ना. ऑलवेज रिमेंबर की ऍव्हरेज केई जिथे जिथे आला तिथे तिथे टेम्परेचर येतं. तिथे तिथे काय येतं सर? टेम्परेचर येतं. आर यू गेटिंग इट? आता तुम्हाला विचारू शकतात की कायनेटिक एनर्जी जी आहे ती कशी डिपेंड करते? प्रेशरवर, VRMS वर वगैरे, ते सगळं करू शकता. बघा, तुम्हाला एक गोष्ट आहे, इथे हाफ MVRMS चा स्क्वेअर, तो कायनेटिक एनर्जी कशाच्या प्रोपोर्शनल आहे? VRMS स्क्वेअरच्या प्रोपोर्शनल आहे. अरे ही कायनेटिक एनर्जी आहे ना, कायनेटिक एनर्जी इज प्रोपोर्शनल टू VRMS चा स्क्वेअर. तुम्हाला प्रश्न सांगून देतो, कायनेटिक एनर्जी इज प्रोपोर्शनल टू VRMS चा स्क्वेअर. बरोबर आहे सर. आणि इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू VRMS चा स्क्वेअर. म्हणजे काय? VRMS चा स्क्वेअर म्हणजे सर मीन स्क्वेअर आहे ना. व्ही मीन स्क्वेअर जी काढली होती ना आपण, असेल VRMS चा स्क्वेअर म्हणजे व्ही मीन स्क्वेअर. स्क्वेअरचा मीन असतो. ठीक आहे, याच्यावर प्रश्न आलाय, हे डायरेक्ट हे बघून घ्या. ठीक आहे सर, हे काय सर? तर हे सगळं बघून घ्या. थेरी पॉईंट मध्ये मी सगळं कव्हर केलंय लेक्चरमध्ये, की फक्त कायनेटिक असते, पोटेन्शियल नसते. लेक्चर बघा तुम्ही फास्ट फॉरवर्ड मध्ये. वेळ नसेल तर PPT वाचा. ऍप्लिकेशनची लिंक खाली देईल, ऍप्लिकेशन उघडायची, लेक्चरची रक्षक मध्ये PPT वाचायची. PPT म्हणा, PDF म्हणा, जे काही असेल वरवर ओव्हरव्ह्यू करून घ्या, तुम्हाला अंदाज येऊन जाईल. ठीक आहे. आता कधी कधी काय ना, थोडंसं मिक्सचरवाले क्वेश्चन येतात. मिक्सचरवाले, की आता इथे काय केलंय, इथे ते म्हणतात की ऍव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. हा क्वेश्चन नंतर वाचून घ्या पॉज करून. इथे अशा प्रश्नामध्ये कायनेटिक एनर्जीला चार्जच्या एनर्जीने इक्वेट केले. चार्जच्या एनर्जीने. बघा, एनर्जी जी असते ना चार्जची, एनर्जी ऑफ चार्जची एखाद्याची एनर्जी असते ना, त्याला आपण लिहू शकतो चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स. करेक्ट? चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स. आणि ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी काय असते? ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस असते
गॅस असते, किती असते सर? तर ती असते बेटा ऑलवेज 3/2 kT. या क्वेश्चन मध्ये जेव्हा तुम्ही याला सॉल्व्ह कराल तर बहुतेक इलेक्ट्रॉन दिलाय, सो E इंटू डेल्टा व्ही च्या जागी व्ही ही एनर्जी ऑफ चार्ज आहे, दॅट इज इक्वल टू एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस, दॅट इज 3/2 kT असं येतं. पण ऑप्शन मध्ये, कारण इथे के ऑप्शन मध्ये के दिलेलं नाही, तर ऑलवेज रिमेंबर, ते मगाशी पण मी लिहायचं राहिलं, पण तुम्हाला हे माहिती असेल केमिस्ट्री मधून की के इज इक्वल टू काय असतो? R/Na. ठीक आहे ना, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. के इज इक्वल टू R/Na. सो इथून तुम्ही डायरेक्ट के च्या जागी जर R/Na टाकलं, युल गेट द आन्सर. युल गेट द आन्सर. बघून घ्याल तुम्ही, है ना, बघून घ्याल. मगाशीच्या फॉर्म्युला लिस्ट मध्ये आपण ऍड करून टाकू. तो कुठे गेलं ते? आयडियल गॅस इक्वेशन. येस, आयडियल गॅस इक्वेशन मध्ये यू कॅन रिमेंबर वन मोर थिंग, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट इज इक्वल टू गॅस कॉन्स्टंट डिवाइडेड बाय ॲव्होगॅड्रोचा नंबर. ठीक आहे ना. चला पुढे जाऊ आपण. पुढे जाताना सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे ती काय सर? लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. याच्यावर एक प्रश्न दरवेळेस पडतो म्हणजे पडतो. देर इज नो एक्सेप्शन टू इट. आतापर्यंत जेवढे इयर्सला क्वेश्चन आले, एक एक क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय? डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे आपण कायनेटिक एनर्जीला किती पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो, जर स्पेसिफिक डेफिनेशन बघितली तर. अच्छा, बोर्डच्या पुस्तकात जी दिली ती पण तुम्हाला माहिती पाहिजे. डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टम आर डिफाइंड एज अ टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स इंडिपेंडेंट क्वांटिटीज रिक्वायर्ड टू डिस्क्राइब पोझिशन वगैरे वगैरे. ऍक्च्युअल मध्ये काय असतं की आता कायनेटिक एनर्जी, राईट? ओके सर. आता जसं मोनोएटॉमिक आहे, मोनोएटॉमिक कडे डिग्री ऑफ फ्रीडम 3 असते. 3 का बरं? कारण ती कायनेटिक एनर्जी आपण एक्स मध्ये सांगू शकतो, वाय मध्ये सांगू शकतो, झेड मध्ये सांगू शकतो. तो प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला बघा, ईच डिग्री ऑफ फ्रीडम आहे ना, ईच डिग्री ऑफ फ्रीडम साठी किती कायनेटिक एनर्जी असते? ½ kT असते. याला मॅक्सवेल लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणतात. ठीक आहे ना, हे बोर्डच्या पुस्तकात पण दिले, भाषा वेगळी वापरली असेल, बट दिस इज द बरोबर. आता मोनोएटॉमिकला किती असते? 3, म्हणून आपण तिथे 3/2 लिहितो, है ना. 3/2 NRT म्हणा, ते टोटल गॅसची एका मॉलिक्युलची म्हटली तर 3/2 kT. सो ऑलवेज रिमेंबर, सगळ्यांना हक्क आहे ट्रान्सलेट करायचा, म्हणजे प्रत्येकाकडे ही जी डिग्री ऑफ फ्रीडम आहे ना, 3 ट्रान्सलेशन तर कंपल्सरी असतात. देर इज नो एक्सेप्शन. 3 ट्रान्सलेशन सर असणार म्हणजे असणार. आता मोनोएटॉमिक कडे रोटेशनल नसतं, म्हणजे टोटल डिग्री ऑफ फ्रीडम 3 झाली. डायटोमिक मध्ये 2 प्रकार येतात, एक रिजिड आणि एक नॉन रिजिड. रिजिड म्हणजे त्याचे बॉन्ड्स जे आहेत ना ते फिक्स असतात, जे मूव्ह करत नाही किंवा व्हायब्रेट करत नाही. तर जे रिजिड असतात त्यांच्याकडे 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. तो टोटल किती झाली? 5. जे डायटोमिक मध्येच हायर टेम्परेचरला जे फ्लेक्झिबल असतात किंवा नॉन रिजिड असतात ना, नॉन रिजिड, दिस इज फॉर नॉन रिजिड, तर त्यांचे बॉन्ड्स आहे ना व्हायब्रेट करतात, म्हणजे तिथे कुठली काय एनर्जी येते सर? व्हायब्रेशनल एनर्जी येते. तो यांच्याकडे डायटोमिक कडे 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल प्लस एका व्हायब्रेशन, एक मोड ऑफ व्हायब्रेशन असतो, त्याच्यासाठी 2 व्हायब्रेशनल, किंवा मी असं म्हणतो 1 मोड असतो यांच्याकडे व्हायब्रेशनचा, 1 मोड ऑफ व्हायब्रेशन. म्हणून याच्याकडे किती? अजून 2 डिग्री ऑफ फ्रीडम येतात. एका व्हायब्रेशनच्या मोडमध्ये 2 डिग्री ऑफ फ्रीडम असतात, हे लक्षात ठेवा. सो टोटल किती झाले सर? 3 + 2 आणि +2 म्हणजे 7. ठीक. त्याच्यानंतर लिनियर पॉलिएटॉमिक असतो. लिनियर पॉलिएटॉमिक हा कोणासारखा बिहेव करतो? हा एकदम या डायटोमिक सारखा बिहेव करतो, म्हणून याची काळजी करायची गरज नाहीये, है ना. डायटोमिक रिजिड सारखा, म्हणजे 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल. आता जो नॉन लिनियर पॉलिएटॉमिक आहे, नॉन लिनियर मध्ये 3 ट्रान्सलेशनल असतात, 3 रोटेशनल असतात. ठीक आहे. सो टोटल किती झालं? 6 झाले. पण याच्या जर हायर टेम्परेचरला पकडलं आपण, कुठल्या टेम्परेचरला सर? हायर टेम्परेचरला जर मी पकडलं तर याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती होऊन जातील? त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम होतात 6 तर आहेत, 3 ट्रान्सलेशनल, 3 रोटेशनल, बघा 6 तर आहे, प्लस 2F म्हणजे सांगतो 2F कुठून आला बघा. इथे कसं असतं, इथे 3 ट्रान्सलेशनल, 3 रोटेशनल. ठीक आहे. आणि जर F व्हायब्रेशनल मोड आहे, इथे सिंगल व्हायब्रेशनल मोड होता म्हणून 1 डिग्री ऑफ फ्रीडम आली. इथे जर F व्हायब्रेशनल मोड असतील तर 2 डिग्री ऑफ फ्रीडम येतात, 2 डिग्री ऑफ फ्रीडम येतात. म्हणून इथे किती झालं? 6 + 2F झालं. डिग्री ऑफ फ्रीडम 6 + 2F असतात. कोणाला? पॉलिएटॉमिकला ॲट अ हायर टेम्परेचर. आर यू गेटिंग इट? ओके सर. मग असं तुम्ही कोणासाठी पण सांगू शकतात. मोनोएटॉमिक, लेट अस से एर्गॉन साठी किती डिग्री ऑफ फ्रीडम आहे? 3 आहे. ठीक आहे. ऑक्सिजन आहे, सपोज डायटोमिक ऑक्सिजन आहे विच इज अ रिजिड, तर मग क्वेश्चन मध्ये देतात तसं, काही नाही दिलं तर रिजिड पकडायचं. 3 + 2 किती झाले? 5 झाले. ठीक आहे ना, 5 झाले. सो ऑलवेज रिमेंबर दिस.
त्याच्यानंतर हे आपण कशाला शिकलो, तर हे शिकलो बेटा आपण कायनेटिक एनर्जी फाइंड करायला. कशाला सर? कायनेटिक एनर्जी फाइंड करायला. म्हणजे मला काय म्हणायचंय, सपोज ऑक्सिजन आहे डायटोमिक रिजिड, ठीक आहे. आता मी म्हणतो मला पाहिजे टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ऑक्सिजन, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ऑक्सिजन. पण कुठली कुठली पाहिजे? सगळ्यात पहिले मला कोणी म्हटलं रोटेशनल सांग, रोटेशनल किती आहे. दुसरंच मला कोणी सांगितलं ट्रान्सलेशनल सांग, ट्रान्सलेशनल. आणि तिसरं मला कोणी सांगितलं टोटल सांग, टोटल. तर लक्षात ठेवा कायनेटिक एनर्जी टोटलचा मी काय फॉर्म्युला दिला होता तुम्हाला, FnRT/2. हे त्रिकाल सत्य, हे बदलत नाही, बरोबर. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल, टोटल टोटल सगळ्यांची, ठीक आहे. आता रोटेशनल किती असतात? रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम ऑक्सिजनकडे किती असतात? ऑक्सिजन इज अ रिजिड, दोन असतात बेटा. डायटोमिक रिजिड साठी 2 असतात, म्हणून इथे काय लिहिशील तू 2nRT/2. इथे F जागी 2 टाकायचं. ट्रान्सलेशन जर कोणी विचारलं तर ट्रान्सलेशन किती असतात? 3 असतात. 3nRT/2. टोटल विचारलं तर टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात? 5 असतात. 5nRT/2 असं लिहाल तुम्ही, असं लिहाल. क्वेश्चन मध्ये विचारतील सांगा रोटेशनल किती कायनेटिक एनर्जी ऑफ द टोटल गॅस, ट्रान्सलेशनल टोटल, ठीक आहे. बघा 2 पार्ट रोटेशनलला, 3 पार्ट ट्रान्सलेशनलला, टोटल झाले 5 पार्ट. आता कुणी जर असं विचारलं तर टोटल न सांगता तुम्ही काय करा, मला टोटल न सांगता मला सांगा कायनेटिक एनर्जी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल, ऑक्सिजन मॉलिक्यूल. म्हणजे आता मला टोटल कायनेटिक एनर्जी नको, फक्त मॉलिक्यूल. तुम्हाला काय सांगितलं सरांनी, मॉलिक्यूलचा विषय आला की काय टाकायचं, एनच्या जागी, म्हणजे मॉलिक्यूलचा विषय आला तर काय होतो, आर जागी काय होतो, के होतो. के म्हणजे कसं करणार, कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल म्हणजे एका मॉलिक्यूलच्या, वन मॉलिक्यूल, मॉलिक्यूल सर, वन मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी जर आहे तर बेटा त्याचा फॉर्म्युला काय असतो, एका मॉलिक्यूलला जेव्हा आपण म्हटलं ना तर FkT/2. काय असतं सर? FkT/2. इथं नंबर ऑफ मॉलिक्यूल्स येत नाही कारण एका मॉलिक्यूलला येतो. FkT/2 म्हणजे रोटेशनल विचारलं तर येईल बेटा 2kT/2. अच्छा सर, आणि सर मला ट्रान्सलेशन विचारलं तर 3kT/2. हीच असते ऍव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी किंवा ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. आणि सर टोटल विचारलं तर ही असते बेटा 5kT/2. 5kT/2. आर यू गेटिंग इट? सो असं हे डोक्यात बसलं पाहिजे तुमच्या. कशाही प्रश्न विचारू शकतात फिरून, त्यावेळेस तुम्ही एकदम क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर मायर्स रिलेशन, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तर मायर्स रिलेशन मध्ये काय महत्वाचं आहे, तर मायर्स रिलेशन मध्ये सगळ्यात पहिले ही इक्वेशन महत्वाची आहे की CP - CV = R असतं, ठीक आहे. म्हणजे इथून लिहू शकतो मी की CP = R + CV. इथून मला कळतंय काय सर, CP इज ग्रेटर दॅन CV, बरोबर ना. CV ला काहीतरी ऍड करताय तेव्हा कुठे CP येतोय, राईट. ओके सर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा C आणि हा CP आणि CV मोठ्या अक्षरात लिहिला असेल किंवा असं युनिट दिसेल तुम्हाला, काय सर, पर मोल म्हणजे ही मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे, तेव्हा फॉर्म्युला बनतो CP - CV = R. मात्र जेव्हा पर युनिट मास येतं, काय येतं सर, पर युनिट मास म्हणजे असं युनिट दिसेल की मोलर काय म्हणतात हीट कॅपॅसिटी पर केजी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी पर केजी, किंवा छोटा CV असेल तर इथे R/m येतं. सर व्हॉट इज M? M इज मॉलिक्युलर वेट. CP - CV = R न लिहिता R/ मॉलिक्युलर वेट ऑफ द गॅस येतं. आर यू गेटिंग इट? येस सर, वी आर गेटिंग इट. शाबास. पुढे आता हे अत्यंत महत्वाचे रिलेशन आहे, डायरेक्ट फॉर्म्युले येतात, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. सर हे कसलं रिलेशन आहे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, वेगवेगळ्या क्वांटिटीज आहे आणि त्याचे फॉर्म्युलेज आहेत. CV तुम्हाला कोणी विचारेल CV सांगा इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम, तर दॅट इज FR/2. तुम्हाला आठवतं का मी कायनेटिक एनर्जी काय लिहिलेली गॅसची, कायनेटिक एनर्जी गॅसची लिहिलेली, टोटल कायनेटिक एनर्जी असते FnRT/2. आता जर मी FR/2 ला CV लिहिलं, FR/2 ला जर मी CV लिहिलं तर आपण असे लिहितो NCVT. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही जी कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस आहे ना सर, ही NCVT असते. आणि थोडंसं कनेक्ट कराल तर आपण इंटरनल एनर्जी लिहितो. कुठे लिहितो आपण? थर्मोडायनामिक्सला. इंटरनल एनर्जी डिपेंड्स ओनली ऑन CV ऑफ द गॅस. CV वर डिपेंड करतं, CP वर म्हणजे CV वर करतं सगळ्या गॅससाठी. मग कुठली प्रोसेस असो, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, आयसोबॅरिक, त्यांनी फरक पडत नाही, ठीक आहे. तुम्ही काय केलं, फक्त FR/2 टाकलं इन प्लेस ऑफ CV. बरं हे जाऊ दे. तो हा CVचा झाला इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. तुम्हाला कोणी विचारलं की व्हॉट इज CP इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम, तर काही नाही करायचं, हा जो F आहे ना त्याला +2 करायचा न्यूमरेटरला फक्त, हा म्हणजे F + 2 R/2. CP - CV तर तुम्हाला माहिती आहे. गामा तुम्हाला माहिती आहे, गामा काय असतो, तर गामा इज इक्वल टू CP/CV असतो, है ना. आणि याला जर कॅल्क्युलेट केलं तर येईल F + 2 अपॉन F. याला असंही लिहितात 1 + 2 अपॉन F, ठीक आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर गामा इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. कोणी मला काही विचारू शकतात,
मला कोणी सांगितलं सांग बाबा मला गामा ऑफ मोनो ॲटॉमिक किती, मी पाठ थोडी करणार आहे, मी सरळ म्हणेल 1+2 अपॉन 1+2 अपॉन एफ. मोनो ॲटॉमिकला डिग्री ऑफ फ्रीडम 3, 2/3 म्हणजे किती आलं सर, हे आलं बेटा 5/3. कुणी मला विचारलं डायटॉमिक साठी किती आहे, रिजिड डायटॉमिक साठी, तर 5 टाका, युल गेट एव्हरीथिंग, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर तुम्ही आता काय काय बघितलं आतापर्यंत आपण, सीपी, सीव्ही आणि गामा इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. आता आपण बघू सीपी आणि सीव्ही इन टर्म्स ऑफ गामा. सीपी आणि सीव्ही इन टर्म्स ऑफ गामा. तो सीव्ही ला आपण लिहू शकतो R/γ-1, डायरेक्ट आन्सर आलेला आहे, डायरेक्ट क्वेश्चन आलेला आहे याच्यावर. ठीक आहे, आणि सीपी ला लिहू शकतो बेटा गामा R/γ-1. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की सीव्ही किती असतो, सीव्ही असतो γ/R-1. तुम्हाला माहिती आहे सीपी अपॉन सीव्ही किती असतं, गामा. अरे दादा, सीपी अपॉन सीव्ही किती असतं बेटा, गामा. सीपी अपॉन सीव्ही जर गामा असतं तर आपण काय करू शकतो की सीपी म्हणजे सीव्ही इंटू गामा, म्हणजे फक्त सीपीचा जर फॉर्म्युला पाहिजे असेल तर याला काय करावं लागतं आपल्याला, इथं काय तो R/γ-1, हे चुकलं, R/γ-1, सगळाच फॉर्म्युला उलटा पुलटा करून टाकला, R/γ-1. ठीक आहे ना, आता बरोबर आहे. हा, तर सीपी इज इक्वल टू काय असतं बेटा, सीव्ही इंटू गामा. सीव्ही इंटू गामा जर केला तर R/γ-1 आणि इंटू गामा करून टाकायचा, लगेच तुला काय आलं, सीपी आला. म्हणजे असे कुठलेही फॉर्म्युले काढू शकता आणि याच्यावरून क्वेश्चन येतात बरं का, दरवर्षी येतात. आता एक टाइप ऑफ क्वेश्चन त्यांनी फक्त 1 वर्ष विचारलाय, पण याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. सर व्हॉट इज द, की जेव्हा मी वेगवेगळे मोल्स टाकले, सपोज 3 मोल ऑफ ऑक्सिजन, 2 मोल ऑफ एर्गॉन, एक मोनो ॲटॉमिक आहे, एक डायटॉमिक, ठीक आहे, आणि दोघांचे मोल्स पण वेगवेगळे, तेव्हा व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सीपी ऑफ मिक्सचर, ते विचारतील. सांगा व्हॉट इज द सीपी मिक्स, डायरेक्ट प्रश्न येईल. सीव्ही मिक्स काय असतो, सपोज N1CV1 N2CV2 अपॉन N1 + N2 + N3. नंबर ऑफ मोल्स घ्यायचे, ऑक्सिजनचे नंबर ऑफ मोल्स त्याचा सीव्ही, प्लस एर्गॉनचे नंबर ऑफ मोल्स त्याचा सीव्ही, प्लस अजून तिसरा कुठला असेल त्याचे नंबर ऑफ मोल्स त्याचा सीव्ही, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. सीपी मिक्स साठी पण सेम फॉर्म्युला येतो जो सीव्ही मिक्स साठी येतो, फक्त इथं सीव्हीच्या जागी काय लागतं, सीपी लागतं. ठीक आहे, आता गामा मिक्स काय असतो, तो गामा मिक्सला असं नाही करायचं N1Γ1 + N2Γ2, नाही, दॅट इज द मिस्टेक. नाही, गामा मिक्स इज नथिंग बट सीपी मिक्स आणि सीव्ही मिक्सचा रेशो, या दोघांचा रेशो घ्यायचा. ठीक आहे ना, याच्यावर काही क्वेश्चन आले, तुम्ही पीवायक्यू मध्ये बघू शकतात, एखादा प्रश्न पडलाय, बाकी हे फॉर्म्युले काम करून जाते. ठीक आहे, ओके सर, ओके. अच्छा, एक गोष्ट सांगायची राहिली, इथे आपण एक गोष्ट डिस्कस करत होतो पॉलीॲटॉमिक साठी. एक फक्त सांगतो तुम्हाला, पॉलीॲटॉमिक साठी जर मला लिहायचं असेल तर पॉलीॲटॉमिक आणि ज्याच्याकडे F व्हायब्रेशनल मोड्स आहे, काय सर, F व्हायब्रेशनल मोड्स आहे, याच्यावर प्रश्न विचारलाय. F व्हायब्रेशनल मोड्स म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली त्याची, डिग्री ऑफ फ्रीडम व्हायब्रेशनशी रिलेटेड जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे ते किती आहेत, ते त्या 2F. तो टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती त्याचा, जो F आहे, F टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती झाला, तर 6 कुठून आला सर, 3 ट्रान्सलेशनल, 3 रोटेशनल पॉलीॲटॉमिक नॉन लिनियर. ठीक आहे ना, प्लस 2F. F म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम नाही आहे इथे, F म्हणजे व्हायब्रेशनल मोड्स आहे, त्याचे F व्हायब्रेशनल मोड असतील तर हा मी टोटल F लिहिलाय, हा लागतो आपल्याला. ठीक आहे, इथून तुम्हाला विचारू शकतात सांगा त्याचा गामा किती. गामा काय असतो बेटा, गामा इज 1+2 अपॉन F. इथे F काय, F व्हायब्रेशनल मोड आहे का टोटल डिग्री ऑफ फ्रीडम आहे, सर टोटल डिग्री ऑफ फ्रीडम आहे, राईट. मग इथं तुम्ही असं लिहिता 1+2 अपॉन 6+2F असं लिहायचं. जेव्हा तुम्ही हे लिहाल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट येईल जे आपल्या बोर्डच्या पुस्तकात दिलंय 4+F अपॉन 3+F. ठीक आहे, दिस इज द करेक्ट फॉर्म्युला. हा गामाचा फॉर्म्युला आहे, तुम्ही अजून काही पण विचारू शकता, याचा सीपी विचारू शकतात, सीव्ही विचारू शकतात, काढू शकता तुम्ही त्याच फॉर्म्युल्यात, है ना. ओके सर, ओके. हे झालं. त्याच्यानंतर विल टॉक अबाउट रेडिएशन. रेडिएशन मध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे, ते या सगळ्या बेसिक गोष्टी वाचून घ्या, ह्या तर मी कव्हर करणार नाही, पण एक तुम्ही हे करून घ्या की रेडिएशन काय, ट्रान्सफर ऑफ हीट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहे ना. रेडिएशन म्हणजे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये हीटचा ट्रान्सफर होतो. इट इज अ मोड ऑफ हीट ट्रान्सफर विथ अ स्पीड ऑफ लाईट, इट इज द फास्टेस्ट, इट डज नॉट रिक्वायर एनी मीडियम, या त्याच्या बेसिक प्रॉपर्टीज आहे ना, हे तुम्ही वाचून घ्या. आता तुम्हाला महत्वाचं काय की बेटा, सगळ्यात पहिले प्रिवॉस्ट थेरी ऑफ गॅस एक्सचेंज. प्रिवॉस्ट की कसं रेडिएशनचं एक्सचेंज होतं, तर ते काय म्हणतात की ऑल बॉडीज एमिट थर्मल रेडिएशन ऍट ऑल टेम्परेचर. आपल्याला असं वाटतं फक्त हॉट बॉडी एमिट करते, कोल्ड करत नाही, असं नाहीये. सगळ्या बॉडीज एमिट करत असतात ऍट ऑल टेम्परेचर्स एक्सेप्ट ऍट 0 केल्विन. ऍब्सोल्यूट 0ला नाही करत, बाकी सगळ्या वेळेस करतात, आणि ऍब्झॉर्ब पण करत असतात.
म्हणजे आता तुम्ही तुमचा पेन, तुमचा टेबल, चेअर, सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी सगळं कंटिन्युअसली एमिट करतायत रेडिएशन आणि ऍब्झॉर्ब पण करतायत. आर यू गेटिंग इट? ओके सर. आता विषय असा आहे सर की सर जर ऍब्झॉर्ब आणि एमिट करत असेल तर मग बॉडीचं टेम्परेचर वाढतं किंवा कमी का होतं? एखादी बॉडी गरम आहे आणि एखादी बॉडी थंड आहे असं का होतं? ते एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन जास्त असेल रेट ऑफ एमिशन पेक्षा म्हणजे जास्त ऍब्झॉर्ब करतोय, जास्त रेटने ऍब्झॉर्ब करतोय आणि एमिट कमी रेटने करतोय, तर बॉडीचं टेम्परेचर काय होतं? बॉडीचं टेम्परेचर वाढतं, राईट. आणि सर जर रेडिएशन म्हणजे एमिशन जास्त असेल ऍज कम्पेअर टू ऍब्झॉर्प्शन तेव्हा काय होतं? टेम्परेचर कमी होतं. चहा जसा गरम चहा आहे, तुम्ही जर त्याला रूम मध्ये ठेवला तर तो थंड होतो विथ टाइम. का? कारण त्याचा जो रेट आहे, रेट ऑफ एमिशन, दॅट इज मच मोर दॅन रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन, त्यामुळे तो थंड होतो. ओके सर. याच्यानंतर बेटा तुम्हाला विचारतील थर्मल इक्विलिब्रियम काय? सो थर्मल इक्विलिब्रियम इज नथिंग बट ती कंडिशन जेव्हा काय असतं ना की रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज इक्वल टू रेट ऑफ एमिशन म्हणजे जेवढं मी एमिट करतोय, ज्या रेटने मी एमिट करतोय त्या रेटने मी ऑब्झॉर्ब करतोय. काही वेळानंतर चहा रूम टेम्परेचरला येतो, सो इट इज ॲट थर्मल इक्विलिब्रियम विथ दॅट रूम टेम्परेचर. म्हणजे याचा अर्थ असा होतो, काय होतं सर की टेम्परेचर ऑफ बॉडीचं टेम्परेचर मस्ट बी इक्वल टू टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, तेव्हा या इक्विलिब्रियमला गोष्टी रीच होतात. ओके सर. याच्यानंतर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी की जेव्हा एखादी बॉडी काय करेल सर, जेव्हा एखादी बॉडी बेटा त्या बॉडीवर इन्सिडेंट रेडिएशन येईल तेव्हा तीन गोष्टी होऊ शकतात. एक तर रिफ्लेक्शन होऊ शकतं, एक तर दूर पाठवू शकते, एक तर ती ऍब्झॉर्ब करू शकते, शोषून घेऊ शकते त्या रेडिएशनला, किंवा ट्रान्समिट म्हणजे पास करू शकते. ओके सर. तर या बेसिसवर आपण तीन प्रकारच्या पॉवर डिफाईन केल्या आहेत. पॉवर इज रेशो, ठीक आहे ना, डायमेन्शनलेस आहेत. ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर, रिफ्लेक्टिव्ह पॉवर, ट्रान्समिटिव्ह पॉवर. ठीक आहे, चला एक एक गोष्ट करू आपण. ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर इज नथिंग बट रेशो ऑफ किती हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली डिवायडेड बाय टोटल हीट एनर्जी इन्सिडंट. त्याच पद्धतीने रिफ्लेक्टिव्ह पॉवर इज अ रेशो ऑफ किती रिफ्लेक्ट केली डिवायडेड बाय टोटल. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रान्समिटिव्ह पॉवर इज रेशो ऑफ किती ट्रान्समिट केली डिवायडेड बाय टोटल इन्सिडंट. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची काय सर की टोटल एनर्जी जी आहे, टोटल एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू ऍब्झॉर्प्शन प्लस रिफ्लेक्शन प्लस ट्रान्समिशन. एवढी एनर्जी आली, या तीन गोष्टीच होतील, म्हणून यांचा सम टोटल एनर्जीच्या इक्वल पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही याच्यात ह्या व्हॅल्यूज टाकल्या तर युल गेट ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. सीईटी तुम्हाला काय म्हणेल? सीईटी तुम्हाला म्हणेल की एखाद्या बॉडीचा ऍब्झॉर्प्टिव्ह कोएफिशियंट दिला किंवा ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर दिली, रिफ्लेक्टिव्ह पॉवर दिली, ठीक आहे, आणि म्हणेल फाइंड द ट्रान्समिटिव्ह पॉवर किंवा किती एनर्जी ट्रान्समिट केली त्यांनी. तर ट्रान्समिटिव्ह पॉवरला 1 मायनस ए मायनस आर करून टाकायचं, तिथून ट्रान्समिटिव्ह पॉवर येईल. जर एनर्जी विचारली तर तुम्ही टीच्या जागी काय ती व्हॅल्यू टाकू शकतात, क्यू दिलेला असेल आणि क्यूटी काढू शकता. एकदम सोपे प्रश्न येतात. सो माइंड ऑफ इट तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. काही अडचण आली तर यू कॅन सी माय लेक्चर्स, प्लेलिस्ट मध्ये मिळून जातील तुम्हाला. चला, सबस्टन्स. आता दोन प्रकारच्या गोष्टी आहेत, एक डायथर्मस आहे आणि एक ऍथर्मस आहे. ऍथर्मस म्हणजे अशी बॉडी जी ओपेक आहे, जी अलाउ करत नाही एखाद्या बॉडी थ्रू रेडिएशन पास करायला. तो जी ओपेक आहे, जी अलाउ नाही करत आहे, ती ट्रान्समिट नाही करू देणार, म्हणजे टी किती असेल? 0 असेल, है ना. आणि याचा टी, कारण डायथर्मस म्हणजे जी पास करू देते, म्हणजे याचा टी इज नॉट इक्वल टू 0. या गोष्टी वाचून घ्या, एक्झाम्पल वगैरे कधी कधी सीईटी एमसीक्यू ला विचारते. ठीक, पुढे हे तर क्वेश्चन आहे, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. याच्यानंतर वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, द व्हेरी इम्पॉर्टंट लॉ. वेव्स डिस्प्लेसमेंट कशाबद्दल चर्चा करतो? इट डिस्कसेस अबाउट द वेवलेंथ विच इज एमिटेड बाय द बॉडी ड्युरिंग द रेडिएशन. जी बॉडी रेडिएट करते, तर रेडिएट करताना वेगवेगळ्या वेवलेंथ ब्लॅक बॉडीच्या सगळ्या वेवलेंथ एमिट करते आणि सगळ्या वेवलेंथ ऍब्झॉर्ब करते. ठीक आहे ना. बघा, जर कोणी तुम्हाला ब्लॅक बॉडी बद्दल विचारलं, इथे मी मगाशी लिहिलं, इथे आपण शॉर्ट मध्ये एक मुद्दा लिहून टाकू, परीक्षेला इम्पॉर्टंट आहे, की जी ब्लॅक बॉडी असते, ब्लॅक बॉडी, ब्लॅक बॉडी काय करते? 100% 100% ऍब्झॉर्प्शन करेल. 100% काय करेल सर? ऍब्झॉर्प्शन करेल रेडिएशनचं. याचा अर्थ 100% करेल म्हणजे त्याचा A1 असतो, बॉडीचा ए. जेवढी एनर्जी आली तेवढी ऍब्झॉर्ब केली. जर A1 आहे तर R0 आहे, रिफ्लेक्ट पण करत नाही आणि ट्रान्समिट पण करत नाही. डायरेक्ट एमसीक्यू विचारतील, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिगार्डिंग ब्लॅक बॉडी. ओके सर. आता हा, तर इकडे आलो होतो आपण. तर एखादी ब्लॅक बॉडी जेव्हा रेडिएट करेल तेव्हा सगळ्या वेवलेंथ रेडिएट करेल, राईट. ओके सर. आता काय होतं ना, त्या वेवलेंथ पैकी एक वेवलेंथ असते मॅक्सिमम वेवलेंथ. कुठली वेवलेंथ? मॅक्सिमम वेवलेंथ म्हणजे ती वेवलेंथ नाही जी सगळ्यात मोठी आहे, नाही, ती वेवलेंथ ज्या वेवलेंथला सगळ्यात जास्त रेडिएशन आहे.
जसं लोखंड तापवल्यावर आपल्याला लाल कलर दिसतो, लाल कधी कधी हायर टेम्परेचरला. असं का? वाय वी रेड इज अपियर्ड? कारण at that temperature the wavelength which is having the maximum energy, अशी wavelength जिथे एनर्जी मॅक्सिमम आहे, that which is lambda max, तिथे कुठला कलर आहे? रेड कलरची wavelength, रेड कलरची, म्हणून तुम्हाला असं दिसतं, राईट. सो lambda max म्हणजे ही wavelength जिथे मॅक्सिमम एनर्जी. या वेव्हलेंथचा आणि टेम्परेचरचं आपल्याला रिलेशन पाहिजे, टेम्परेचरचं, की ही जी मॅक्सिमम वेव्हलेंथ आहे ही टेम्परेचर नुसार कशी बदलते, ठीक आहे ना. ते बघायला आपण काय केलं, वाय एक्सिस वर एक टर्म घेतली, एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण एमिसिव्ह पॉवर म्हणतो, एमिसिव्ह पॉवर, विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ इंटेन्सिटी. बरं का, एमिसिव्ह पॉवर, पॉवरचा युनिट असतो Q/T, पण इथे एक्सेप्शन आहे, त्याला नाव जसं दिले, ठीक आहे, Q/AT. ओके, हे तुम्हाला माहिती पाहिजे. एक्स एक्सिस वर वी हॅव वेव्हलेंथ, ठीक आहे. तो विन्स नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी एक कन्क्लुजन काढलं. काय कन्क्लुजन काढलं? की जो लॅम्डा मॅक्स आहे, जी मॅक्सिमम वेव्हलेंथ आहे ना, दॅट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. किंवा ते असंही म्हणतात की लॅम्डा मॅक्स जो आहे ना, इंटू टी जर केला तर एक कॉन्स्टंट येतो, विच इज कॉल्ड एज अ विन्स कॉन्स्टंट. विन्स कॉन्स्टंट म्हणजे जसं जसं तुम्ही टेम्परेचर वाढवाल, तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल. काय माहिती असेल? की जेव्हा आपण एखादी बॉडी बघा, एखादी बॉडी जेव्हा हॉट होते, एखादी बॉडी जेव्हा हॉट होते म्हणजे टेम्परेचर वाढतं, ते आपल्याला कसे कलर दिसतात? सगळ्यात पहिले मला इन्फ्रारेड दिसेल. इन्फ्रारेड, लोखंडाला तापवायला ठेवले, मला काहीच दिसत नाही, म्हणजे ते इन्फ्रारेड आहे, ठीक आहे ना. ठीक आहे, थोडंसं अजून तापवलं तर मला रेड दिसेल, रेड. थोडंसं अजून तापवलं तर मला काय दिसेल? विथ ग्योर मध्ये जर तुम्ही कम्पेअर कराल तर ब्लू टाईप दिसेल, ब्लू. आणि मग अजून तापवलं तर मला व्हाईट दिसेल, व्हाईट. व्हाईट म्हणजे काय? व्हाईट म्हणजे ऑल वेव्हलेंथ्स. म्हणजे मला काय म्हणायचंय की जसं मी टेम्परेचर वाढवलं तसं आधी इन्फ्रारेड आला, इन्फ्रारेड नंतर रेडला गेलो, टेम्परेचर वाढवलं रेडला गेलो, रेड म्हणजे वेव्हलेंथ अजून कमी झाली. रेड नंतर काय मला दिसलं? मला ब्लू कलर दिसलं, ब्लू ग्रीन टाईप दिसतं, लोखंड आहे ना, ब्लूइश ग्रीन दिसतं. आणि नंतर शेवटी व्हाईट दिसतं. व्हाईट काय इंडिकेट करतं? की जेव्हा ते एकदम कमी वेव्हलेंथ होती ना, तेव्हा सगळ्या कलरचं इमिशन होऊन जातं, सगळ्या कलरच्या वेव्हलेंथचं इमिशन, तो आपल्याला व्हाईट कलर दिसतो. आर यू गेटिंग इट? हा व्हाईट कलर दिसतो. मग इथून आपल्याला डायरेक्ट कळते की टेम्परेचर वाढवल्यानंतर सर वेव्हलेंथ काय होती? वेव्हलेंथ कमी होती. कुठली वेव्हलेंथ? मॅक्सिमम वेव्हलेंथ कमी होती. हा ग्राफ बघा, हा ग्राफ, या ग्राफवर पण ते लेटेस्ट हा T1 आणि हा T2 आहे, ठीक आहे, हा T1 आणि T2 आहे. कुणाची वेव्हलेंथ कमी हे बघायचं. कुणाची वेव्हलेंथ कमी? तर लॅम्डा मॅक्स कमी आहे, हा 1 कमी आहे. तर मी म्हणेल लॅम्डा मॅक्स जो आहे, लॅम्डा मॅक्स जो पहिला आहे दॅट इज लेस दॅन लॅम्डा मॅक्स 2. तर डोळे बंद करून म्हणेल याचा अर्थ T1 इज ग्रेटर दॅन T2. त्याचा लॅम्डा छोटा, त्याचं टेम्परेचर मोठं, कारण लॅम्डा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे सिंपल लॉजिक आहे. ओके सर, ओके. इथून सीईटी तुम्हाला अजून प्रश्न विचारेल. काय विचारेल? सीईटीला जर तुम्हाला त्रास द्यायचा आहे तर सीईटी काय म्हणेल तुम्हाला? सीईटी म्हणेल की तुम्ही मला ग्राफ सांगा. कसला ग्राफ सांगा? सोप्या गोष्टी आहेत बघा. तुम्ही मला सांगा लॅम्डा मॅक्स आणि टेम्परेचरचा ग्राफ सांगा. हा कसला ग्राफ बघितला आपण? हा इंटेन्सिटी आणि वेव्हलेंथचा बघितला, ठीक आहे. लॅम्डा मॅक्स आणि टेम्परेचरचा इथून ग्राफ येऊन जाईल. कसा आहे तो सर? रेक्टँग्युलर हायपरबोला. सीईटी तुम्हाला विचारेल की सांग बाबा की वेव्हलेंथ म्हणजे टेम्परेचर आणि फ्रिक्वेन्सीचं काय रिलेशन आहे? वेव्हलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणून मग मी म्हणू शकतो, काय म्हणू शकतो सर, की हे लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. याच्यावर प्रश्न पण येतात. काय प्रश्न येतात? की वेव्हलेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे, मात्र जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कारण वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात म्हणून, ठीक आहे. फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तुम्हाला फ्रिक्वेन्सी आणि टेम्परेचरचा ग्राफ पण विचारतील. कसा ग्राफ आहे? की जर मला कोणी विचारलं वाय ऍक्सिस वर फ्रिक्वेन्सी आहे, एक्स ऍक्सिस वर टेम्परेचर आहे, तर ग्राफ इज, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल सो पासिंग थ्रू ओरिजिन. हा ग्राफ विचारलाय सीईटीने. आर यू गेटिंग इट? येस सर, आय एम गेटिंग इट. बाकी या फॉर्म्युल्यामधून क्वेश्चन येतात प्रोपोर्शनॅलिटी रेशोचे, तुम्ही बघून घ्या. ही सगळी तीच माहिती दिली. इथे वेन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली, ती काय व्हॅल्यू असते. आणि व्हाईट ड्वार्फ्स आणि हॉट स्टार, की आधी रेड जायंट्स, लाल कलरचे जे प्लॅनेट्स अपियर करतात, त्यांचं जेव्हा टेम्परेचर जास्त होतं तेव्हा व्हाईट ड्वार्फ्स दिसतात. तेच ते तुम्हाला लॉजिक सांगितलं, रेड पासून व्हाईटला जातो टेम्परेचर वाढवलं, ठीक आहे ना. आणि आता सर हे कसं टेम्परेचर कसं मेजर करतो आपण? डिस्टंट स्टार्स. तर काय करतात सायंटिस्ट? जातात बेटा, थर्मोमीटर घेऊन जातात, सूर्याच्या आतमध्ये जातात, तिथे लाखो केल्विनचं टेम्परेचर आहे आणि तिथे ते जळून खाक होतात. तर असं बिलकुल होत नाही. तर काय होतं? तर विन्सचा लॉ लावतो आपण. आपल्याला वेव्हलेंथ माहिती असते येणाऱ्या रेडिएशनची, तिथून आपण टेम्परेचर गेस करतो. ओके सर, हे बघून घ्या. हे बघा ग्राफाला म्हटलं ना तुम्हाला, ग्राफाला पासिंग थ्रू ओरिजिन झालं. त्याच्यानंतर असतं एक इमिसिव्ह. आपण काय बघितलं? ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर, रिफ्लेक्टिव्ह पॉवर, ट्रान्समिटिव्ह पॉवर. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? विन्सचा लॉ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे
काय सर, हे काय एमिसिव्ह पॉवर पण बघितली. एमिसिव्ह पॉवर कुठे बघितली, त्या ग्राफमध्ये वाय ऍक्सिस वर बघितली एमिसिव्ह पॉवर. ठीक आहे, आता हे आहे, हे एमिसिव्ह पॉवर नाही, हे काय सर, हे आहे बेटा कोएफिशियंट ऑफ एमिशन किंवा एमिसिव्हिटी. एमिसिव्हिटी म्हणजे काय असतं, एमिसिव्हिटी इज नथिंग बट, हा रेशो असतो, कोणाकोणाचा रेशो आहे, एखाद्या बॉडीची काय सर, एखाद्या बॉडीची एमिसिव्ह पॉवर म्हणजे Q/AT डिवायडेड बाय ब्लॅक बॉडीची एमिसिव्ह पॉवर. ठीक आहे, तुम्हाला माहिती ब्लॅक बॉडीची एमिसिव्ह पॉवर खूप जास्त असते का, कारण ब्लॅक ऍब्झॉर्ब जास्त करतो, तो एमिट पण जास्त करतो है ना. ब्लॅक बॉडीची एमिसिव्ह पॉवर खूप जास्त असते, ह्यूज. तो नेहमी ना बेटा, नेहमी RB इज ग्रेटर दॅन R. कुठल्याही बॉडीची, जो ब्लॅक बॉडी आहे ना, त्याची एमिसिव्ह पॉवर कोणापेक्षा जास्त आहे सर, त्या दुसऱ्या बॉडीपेक्षा. म्हणून हा रेशो आहे ना, दॅट इज ऑलवेज लेस दॅन 1. एका केसमध्ये तो 1 होतो. कधी 1 होतो, जर मला एमिसिव्हिटी पाहिजे कोणासाठी, ब्लॅक बॉडीसाठी. तर ब्लॅक बॉडीसाठी तुम्ही काय लिहाल, ब्लॅक बॉडीसाठी तर वरती इथे R च्या जागी काय लिहाल, आरबी, कारण ब्लॅक बॉडी किती पॉवर एमिट करणार, एमिसिव्ह पॉवर काय असेल, RB डिवायडेड बाय आरबी. हा तो ओरिजिनली होता फॉर्म्युल्यामध्ये, इज इक्वल टू किती आहे, 1. तो ब्लॅक बॉडीची एमिसिव्हिटी किती आहे, 1 आहे. हा, एमिसिव्हिटी 1 आहे. अच्छा सर, आणि जर व्हाईट बॉडी असेल तर है ना, जर मला व्हाईट बॉडी तर व्हाईट बॉडीच्या केसमध्ये काय, व्हाईट बॉडीच्या केसमध्ये ही जी पॉवर आहे, कुठली पॉवर सर, एमिसिव्ह पॉवर, ती किती असते, 0. का बरं 0 असते सर, का बरं 0 असते, कारण व्हाईट बॉडी जी आहे ती काय करते, ती ऍब्झॉर्बच करत नाही, तर इमिट काय करणार, अरे व्हाईट बॉडी सगळं ट्रान्समिट करते, ट्रान्समिट पण नाही, सगळं रिफ्लेक्ट करते, म्हणजे ऍब्झॉर्ब नाही करणार, तर इमिट नाही करणार. आर यू गेटिंग इट, ओके सर. सो एमिसिव्हिटी ऑफ व्हाईट बॉडी 0, एमिसिव्हिटी ऑफ ब्लॅक बॉडी 1, हे सगळं विचारतात एक्झाम. ठीक आहे ना, हे वाचून घ्या. त्याच्यानंतर स्टीफनचा लॉ, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथून प्रश्न येतो, म्हणजे येतो, दरवर्षी फिक्स असतो. स्टीफनचा लॉ काय सर, स्टीफनचा लॉ कशाबद्दल माहिती देतो, की एखादी बॉडी किती एनर्जी रेडिएट करते. बघा, तो विन्सचा लॉ आहे, तो कशाबद्दल माहिती देत होता, तो वेवलेंथ, टेम्परेचर आणि रेडिएशन. वेवलेंथ आणि टेम्परेचरचा नाद है ना, मॅक्सिमम वेवलेंथ मॅक्सिमम रेडिएशनची जी असेल त्याच्या करस्पॉन्डिंग टेम्परेचर. पण आता हे एखादी बॉडी किती एनर्जी रेडिएट करते, तर काय म्हणतात, रेट ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया किंवा एमिसिव्ह पॉवर है ना, एमिसिव्ह पॉवर जी परफेक्टली ब्लॅक बॉडी असते, दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे मला काय म्हणायचंय, की जो एमिसिव्ह पॉवर आहे सर, एमिसिव्ह पॉवर म्हणजे काय, एमिसिव्ह पॉवर म्हणजे R, आता लिहिलं होतं ना आपण R, सो दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ टेम्परेचर. याला जरा शिस्तीत लिहायचं आहे तर R इज इक्वल टू सिग्मा टी ची पॉवर 4. R ला लिहू शकतो मी Q/AT, इट इज अ एमिसिव्ह पॉवर, सो Q/AT इज इक्वल टू सिग्मा टी ची पॉवर 4. हे आहे स्टीफन्स लॉ, काय स्टीफन्स बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू काय असते तुम्ही बघून घ्या. सो दिस इज द एक्झॅक्ट थिंग. आणि हे ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे बरं का, ऍब्सोल्यूट टेम्परेचर दिले बघा इथं, ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे हे केल्विन मध्ये असतं. आता एक गोष्ट इथून लक्षात ठेवायची, काय लक्षात ठेवायची, हे तर कोणासाठी लिहिलंय मी सर, हे तुम्ही कोणासाठी लिहिलंय, हे ब्लॅक बॉडीसाठी लिहिलंय, हे ब्लॅक बॉडीसाठी लिहिलंय ना. ब्लॅक बॉडी नसून जर दुसरी बॉडी असली तर जनरल बॉडी. तर बाकी कुठलीही बॉडी जर असेल तर मी लिहू शकतो की Q/AT जो आहे माझा, Q/AT तो किती असेल सर, सो दॅट इज सिग्मा ई टी ची पॉवर 4. इथे ई जो आहे तो काय सर, एमिसिव्हिटी आहे, एमिसिव्हिटी. ब्लॅक बॉडीला एमिसिव्हिटी 1 असेल म्हणून तुम्हाला ते दिसत नाही, पण बाकी बॉडीला एमिसिव्हिटी एक्झिस्ट करते. यू गेटिंग इट, आर यू गेटिंग इट, येस. तुम्हाला काही रेशोचे प्रश्न विचारू शकतात. सपोज मी तुम्हाला म्हटलं R2/R1 चा रेशो सांगा, एखादी बॉडी आहे, त्याचं टेम्परेचर इतकं आहे, त्याची एमिसिव्हिटी इतकी आहे, तर R2/R1 चा रेशो सांग, तर तू काय लिहिशील, T2 ची पॉवर 4 अपॉन E1 T1 ची पॉवर 4. एकदम फालतू प्रश्न येतात, एकदम सोपे प्रश्न येतात. ठीक आहे ना, याच्यात काही डिस्कस करण्यात दम नाहीये. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक असतो R नेट. R नेट म्हणजे काय, R नेट म्हणजे नेट एमिशन किती आहे, हे तर रेडिएशन आहे. नेट म्हणजे काय बरं सर, नेट म्हणजे यासाठी की एखादी बॉडी जी आहे, सपोज ही टी टेम्परेचरला आहे, ही एनर्जी रेडिएट पण करेल आणि ही एनर्जी ऍब्झॉर्ब पण करेल सराउंडिंग पासून, बरोबर ना. मग जर आपल्याला कोणी आर नेट विचारला तर काय, आर नेटला मी लिहू शकतो नेट रेडिएशन जे आहे, नेट रेडिएशन किंवा नेट एमिसिव्ह पॉवर जी आहे, दॅट इज सिग्मा ई. ब्लॅक बॉडीसाठी E1 टाकायचा फक्त, टी ची पॉवर 4 मायनस TS ची पॉवर 4. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट. तुम्हाला देतील नेट रेडिएशन आणि हे रेशो विचारतील, TS दिलेला असेल तेव्हा TS टाक. ठीक आहे, हे कळालं, येस सर कळालं. आता दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ह्याला मी एंड पर्यंत घेऊन जाणार आहे. एंड म्हणजे मी 11वी पण कनेक्ट करेल याच्याशी. ठीक आहे, नीट लक्ष द्या. आता काय याच्यावर दरवर्षी प्रश्न येतो, ठीक आहे, ऐका. तो रेट ऑफ कुलिंग काय असतं बेटा, ऍक्च्युअल मध्ये रेट ऑफ कुलिंग काय,
तर इन रियालिटी रेट ऑफ कुलिंग जो आहे, रेट ऑफ कुलिंग तो किती असतो? तर तो असतो डी थिटा बाय डी टी, ठीक आहे ना. रेट ऑफ कुलिंग याचा मॅग्निट्यूड असतो डी थिटा बाय डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर. आता डी थिटा बाय डी टी कुठून येतो? तर सांगतो तुम्हाला कुठून येतो. सगळ्यात पहिले आपण काय करतो की क्यू जो आहे, क्यू नेट हीट जी आहे ती एखाद्या बॉडीने जी रेडिएट केली, नेट हीट रेडिएट केली, तर त्याला कसं लिहू शकतो मी? तर त्याला लिहू शकता सर तुम्ही एम सी, काय लिहू शकतो आपण? एम सी इंटू थिटा, ठीक आहे. हे काय एम एस डेल्टा टी लिहितो ना आपण, तसं एम सी थिटा, म्हणजे किंवा आपण याला असं लिहू एम सी डेल्टा थिटा, ठीक आहे. हे थोडंसं कनेक्ट करतोय, थोडं डिटेलमध्ये सांगेल, पण तुम्हाला सगळं कामाचं नीट लक्ष द्या. जर मला कोणी विचारलं डी क्यू बाय डी टी किती आहे, डी क्यू बाय डी टी म्हणजे रेट ऑफ लॉस ऑफ हीट आहे, हे रेट ऑफ लॉस ऑफ हीट आहे, ठीक आहे. हे किती येतं? तर हे येतं बेटा एम सी डी थिटा बाय डी टी, एम सी डी थिटा बाय डी टी. नाउ दिस डी क्यू बाय डी टी काय? दिस इज व्हॉट? रेट ऑफ लॉस ऑफ हीट, रेट ऑफ लॉस ऑफ हीट. दोन्ही साईडला डिफरन्शिएट मारलं बरं का, असं बघू नको, ठीक आहे. मग इथून जर रेट ऑफ कुलिंग पाहिजे असेल तर रेट ऑफ कुलिंग इथून येतो बघा, इथून येतो. म्हणजे मला जर डी थिटा बाय डी टी लिहायचं असेल तर आय विल से डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू जो काही रेट ऑफ लॉस ऑफ हीट आहे त्याला डिवाइड करायचं कशाने सर? मास इंटू स्पेसिफिकेट ऑफ दॅट बॉडी. झालं? इथपर्यंत आलो सर. आता सर हा डी क्यू बाय डी टी कसा लिहितो आपण? तर डी क्यू बाय डी टी तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. डी क्यू बाय डी टी कसं लिहायचं? डी क्यू बाय डी टी काय सांगितलंय? डी क्यू बाय डी टी सगळ्यात पहिले इथं लिहिलंय बघा आर नेट. व्हॉट इज आर नेट? आर नेट इज क्यू अपॉन एटी. क्यू अपॉन एटी आहे ना, तो इथे खाली क्यू अपॉन एटी आहे. तर क्यू अपॉन टी पाहिजे असेल तर एरियाने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे सर कसं लिहिता तुम्ही? इथे लिहितो बेटा सिग्मा ई ए टी ची पॉवर 4 मायनस टी एस ची पॉवर 4. आर यू गेटिंग इट? येस सर. आता जर तुम्ही एक काम करा, डी थिटा बाय डी टी पाहिजे असेल तुम्हाला रेट ऑफ कुलिंग, तो रेट ऑफ कुलिंग जर पाहिजे असेल तर डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू हे जे डी क्यू बाय डी टी आहे सिग्मा ई ए टी ची पॉवर 4 मायनस टी एस ची पॉवर 4 डिवायडेड बाय एम सी. हे झालं राईट. आता तुम्हाला सीईटी डायरेक्ट प्रश्न विचारेल की रेट ऑफ कुलिंगवर प्रश्न विचारेल, आणि जर एमिसिव्हिटी दिली असेल आणि एरिया दिला असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा, ठीक आहे. डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू सिग्मा ई ए टी ची पॉवर 4 मायनस टी एस ची पॉवर 4. म्हणजे मी म्हणू शकतो की रेट ऑफ कुलिंग जो आहे म्हणजे डी थिटा बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जो प्रश्न येतो सीईटीला ई ए टी ची पॉवर 4 मायनस टी एस ची पॉवर 4. ही कुणासाठी की एखाद्या बॉडीसाठी जेव्हा मास कॉन्स्टंट दिला असेल तेव्हा, है ना. मी इथं काय अजूम करतोय की मास आणि स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला कळेल की कशाचं काय मिनिंग आहे, ठीक आहे. ऑलवेज रिमेंबर दिस. आता तुम्ही एक गोष्ट शिकलात, काय शिकलात की न्यूटन लॉ ऑफ कुलिंग काय सर? न्यूटन लॉ ऑफ कुलिंग मध्ये आपण काय करतो? न्यूटन लॉ ऑफ कुलिंग मध्ये डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू आपण काय लिहितो? हा जो आहे ना बेटा, हा टर्म हा कुलिंग कॉन्स्टंट के, त्याला आपण लिहितो के, आणि इथे लिहितो टी मायनस टी एस. काय लिहितो सर? टी मायनस टी एस. सर टी ची पॉवर 4 पासून टी मायनस टी एस ला कशी आली तुम्ही? टी मायनस टी एस ला असं आलो मी, कसं आलो? हे लिनियर अप्रॉक्सिमेशन करतो आपण, लिनियर अप्रॉक्सिमेशन. हे 11वीला जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल. लिनियर अप्रॉक्सिमेशन मध्ये हा जो रेट ऑफ कुलिंग आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर डिफरन्स कोणाकोणाचा, सराउंडिंगचा आणि त्या बॉडीचा, ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे अजून की या लिनियर अप्रॉक्सिमेशन मध्ये जेव्हा मी हे लिनियर अप्रॉक्सिमेशन करतो तेव्हा एक गोष्ट आहे की हे कधी काम करतं? जेव्हा टी मायनस टी एस हा जो डिफरन्स आहे ना दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 10 डिग्री मध्ये जर फरक आहे एखाद्या बॉडीचा, सपोज एखाद्या बॉडीचा टेम्परेचर 40 आहे आणि सराउंडिंगचं 30 आहे, म्हणजे सराउंडिंग आणि बॉडीमध्ये कितीचा फरक आहे? 40 आणि 30, तरच हा लिनियर अप्रॉक्सिमेशन काम करेल, अन्यथा हे काम करतं. जेव्हा तुम्ही 12चा चॅप्टर शिकाल ना, 12चा चॅप्टर जे किटी शिकतोय ना, तिथे आपण हा फॉर्म्युला वापरतो वरचा, टी ची पॉवर 4 मायनस टी एस ची पॉवर 4. पण 11वीला जर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मी हे केले बघा, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर लेक्चर अपलोड केले, ते पूर्ण लेक्चर बघा, त्याच्यामध्ये मी हे डिस्कस केले शेवटचा पार्ट, ठीक आहे. तो तुम्हाला प्रश्न विचारू शकतात थेरीमध्ये, जेई नीटला विचारतात. काय विचारतात की न्यूटन लॉ ऑफ कुलिंग आहे, यालाच आपण काय म्हणतो? न्यूटन लॉ ऑफ कुलिंग आहे, बरोबर ना. न्यूटन लॉ ऑफ कुलिंग आहे. तो न्यूटन लॉ ऑफ कुलिंग आहे ती कोणाची केस आहे? तो दिस इज अ स्पेशल केस ऑफ व्हॉट? स्टीफन्स लॉ. ही कोणाची केस आहे बेटा? स्पेशल केस ऑफ स्टीफन्स लॉ.
ठीक आहे ना. ऑलवेज रिमेंबर ही जी आहे ना, ही जी आहे ती कोणाची सर, स्पेशल केस आहे. स्पेशल केस कोणाची आहे, स्टीफन लॉची. बऱ्याच गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा कळाल्या असतील. लोड घेऊ नका डोक्यात, जेवढं समजलं तेवढं ठीक आहे, नाही तर फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा. तुम्हाला जर वाटत असेल सर हे फॉर्म्युले कसे वापरायचे, सो गो टू माय लेक्चर. रक्षक मध्ये जाऊ शकतात किंवा MST CET 5 PYQ मध्ये जाऊ शकतात. तिथे मी कव्हर केले, तिथे सगळं सांगितलंय की कसे क्वेश्चन सॉल्व्ह होतात तिथे. ठीक आहे ना. ओके सर. ओके, याच्यानंतर एक शेवटचा लॉ आहे. शेवट काय सर, दिस कॉल्ड एज अ किर्चॉफ लॉ. किर्चॉफ लॉ काय म्हणतो, किर्चॉफ लॉ म्हणतो जो जेवढं जास्त ऍब्झॉर्ब करेल तो तेवढं जास्त एमिट करेल. ठीक आहे ना. स्टेटमेंट काय बघा, ऍट अ गिव्हन टेम्परेचर रेशो ऑफ एमिसिव्ह पॉवर टू ऍब्झॉर्प्टिव्हिटी, म्हणजे ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर म्हणायचंय त्यांना. एमिसिव्ह पॉवर आणि ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवरचा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे एखाद्या बॉडीचा एमिसिव्ह पॉवर डिवाइडेड बाय ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर इज इक्वल टू ब्लॅक बॉडीची एमिसिव्ह पॉवर डिवाइडेड बाय ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर. पण तुम्हाला माहिती आहे ब्लॅक बॉडीची ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर किती असते, ब्लॅक बॉडीची ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर 1. इथे जर 1 टाकला, सो एमिसिव्ह पॉवर अपॉन ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी इज इक्वल टू एमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. अपॉन ए जो आहे ना तो हटून जातो इथे, कारण ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज हाऊ मच, इट इज 1. सो ऑलवेज रिमेंबर. ठीक आहे. आणि याच्यावरून डायरेक्ट प्रश्न विचारतात की गुड ऍब्झॉर्बर्स आर गुड एमिटर्स. कोण म्हणतात, किर्चॉफ म्हणतात, किर्चॉफ मामा म्हणतात. ठीक आहे ना. तो व्हाईट बॉडी इज अ पुअर ऍब्झॉर्बर, दॅट्स वाय इट इज अ पुअर एमिटर. ब्लॅक बॉडी इज अ गुड ऍब्झॉर्बर, दॅट्स वाय इट इज अ गुड एमिटर. याच्यावर प्रश्न येतात. याच्यावर प्रश्न जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व्ह कराल की जर एखादी बॉडी आहे, सपोज त्याला रेड कलरचं कोटिंग आहे, ब्लॅक कलरचं आहे, ब्लू कलरचं, व्हाईट कलरचं, तर कुठली बॉडी जी आहे ना ती फास्ट कूल होईल, म्हणजे कुठली बॉडी जास्त एमिट करेल बेसिकली, तर ती बॉडी जास्त एमिट करते जी काय असते, जी चांगली ऍब्झॉर्ब करते. म्हणजे ब्लॅक बॉडी सगळ्यात पहिले थंड होईल, व्हाईट बॉडी एकदम नंतर थंड होईल. आर यू गेटिंग इट? सगळे क्वेश्चन मी कव्हर केलेले आहे, सगळे फॉर्म्युले आपले डिस्कस झालेले. अँड दॅट इज द एंड ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅस अँड रेडिएशन. फॉर्म्युला शॉर्ट तुम्हाला थोडीफार क्वेश्चन PPT मध्ये बघावं लागतील, म्हणजे फॉर्म्युला तुमच्या डोक्यात बसतील. नेक्स्ट अप इज थर्मोडायनेमिक्स. ऑल द बेस्ट.